Good morning, my dear students. Once again, I welcome you in my lecture. Yesterday, we are talking about on saying please. We are trying to solve all the exercises have been given to you. My question is, I'm trying my best to give you, and I'm not getting reply from my students. You have to send me all your assignments, whatever you have done. Okay, let's move towards next. The next question is, select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. आता हा क्वेश्चन बघा, यू हॅव बीन गिवन 4 सेंटेन्सेस. तुमच्यासमोर 4 वाक्य दिलेले. त्या 4 वाक्यांच्या पैकी असं वाक्य निवडायचं आहे, असे 2 आपल्याला वाक्य निवडायचे आहेत की काय सांगतात, ती वाक्ये ह्या लेसनची थीम सांगतायत. पहिलं काय बघा, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. हा जो निबंध आहे, हा निबंध आपल्याला काय सांगतो, सभ्यता सांगतो, सुसंस्कृतपणा सांगतो, मोरॅलिटी सांगतो, एक जबाबदारी सांगतो आणि स्वनियंत्रण याच्याविषयी आपल्याला सांगतो. फर्स्ट सेंटेन्स. द सेकंड वन, द एसे एक्सप्लोर्स द डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स, काही अडचणी आहेत, अडचणी दाखवण्याचं काम करतो आहे. दॅट कॅन बी इन्क्युअर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल वेन डीलिंग विथ द पब्लिक. थर्ड वन कॅन कीप one's peace of mind without having to lower themselves to the level of the perceived offender. Fourth one, people with low self-esteem are generally difficult to work with and they look down upon others to get a feeling of superiority. Self-esteem, आत्मसन्मान आपण म्हणतो. ज्या लोकांचा आत्मसन्मान इवन आहे तो वर्क विथ, दे लुक डाऊन टू गेट अ फिलिंग ऑफ सुपेरियरिटी. आता मगाशी नंतर लिफ्टमॅन इथं काय झाला, लोअर झाला आणि तो पॅसेंजर सुपिरियर झाला. ह्या दोघांच्यामध्ये आत्मसन्मान कोण दुखावणार, म्हणून काय केलं नाही, त्या सुपिरियरनं त्याला प्लीज म्हटलं नाही. दिस इज द फोर्थ सेंटेन्स. मग आता तुमच्यासमोर काय आहेत, 4 वाक्य दिलेली आहेत. ह्या 4 वाक्यांच्यापैकी अशी 2 वाक्ये तुम्हाला निवडायची आहेत की ती 2 वाक्ये काय सांगतात, द थीम ऑफ द पॅसेज. हा दिलेला पॅसेज, हा दिलेला एसे, याची थीम तुम्हाला इथं सांगतात. इथं आन्सर बघा. द फर्स्ट वन, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरॅलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. हे वाक्य अतिशय तंतोतंत योग्य आहे, आपण म्हणूया. हे वाक्य काय करतं, तर आपल्याला दिलेल्या एसेची काय आहेत, थीम सांगतं. त्यानंतर दुसरं वाक्य, नंबर सी, वन कॅन कीप one's peace of mind without having to lower themselves to the level of perceived offender. समोरची व्यक्ती कशी आहे त्याच्यावरती तुमचं वागणं डिपेंड असणार आहे आणि त्याचमुळं काय करायचं नाही, आपण यू हॅव टू कंट्रोल युअर सेल्फ, यू हॅव टू कंट्रोल युअर अँगर. दिस इज द सेकंड आन्सर. ही 2 वाक्ये बघा, पुन्हा एकदा सांगतोय. हा प्रश्न काय आहे, 4 वाक्य आपल्याला दिलेले आहेत, प्रश्न दिलेला आहे, उत्तर तिथंच आहे, फक्त ते आपल्याला शोधायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट द आन्सर. आन्सर इज ऑलरेडी गिवन. यू हॅव टू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द सेंटेन्सेस. वाक्यांचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. त्यासाठी वाचन हवं आहे, मनन हवं आहे, किंवा शंका विचारणं गरजेचं. जर काही येत नसेल, यू कॅन आस्क मी, तुम्ही मला विचारा. पुढं नंबर 2, ए, फाइंड द रिझन्स फॉर द लिपमॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. आता अनसिव्हिलाइज्ड, असंस्कृतपणा, असंस्कृत जे वर्तन होतं त्या वर्तनाची कारणं काय आहेत, बघा आन्सर. The passenger's discourteous behavior, wound to self-respect or vanity, slur that is insult of his social standing. आता पहिली गोष्ट, लिफ्टमॅननं असंस्कृत वर्तन का केलं,
पहिलं द पॅसेंजर्स डिस्कशियस बिहेवियर, म्हणजेच उद्धट वागणं, पॅसेंजर्सचं उद्धट वागणं. प्लीज म्हटलं नाही पहिलं कारण. दुसरं उंड टू सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इस्टीम, आत्मसन्मानाला जखम झाली. का तर एक स्लर इन्सल्ट केला ऑफ ही सोशल स्टँडिंग, लिफ्टमनचा सोशल स्टेटसचा त्यानं काय केला, इन्सल्ट केलेला आहे. आणि ही 3 ते 4 कारणं आहेत. त्यामुळंच ह्या पॅसेंजरनं अतिशय उद्धटपणे इथं वर्तन केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. दीज आर द 5 to 4 रिझन्स. नेक्स्ट वन बी. आता इथं पुस्तकात तुम्हाला काय दिले बघा. यू हॅव टू कीप बुक इन फ्रंट ऑफ यू. ऑन द पेज नंबर 20 देअर हॅज बीन गिवन अ फ्लो चार्ट. काय आहे, लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर that made the passenger rude and ill-mannered. काय केलं, लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर. आता तुम्हाला ह्या लेसनमध्ये, ह्या एसेमध्ये किती लोक भेटले त्या सगळ्यांची यादी बनवायची आहे. ठीक आहे. पहिले 2 तर आहेत आपले, लिफ्टमॅन एक आहे, पॅसेंजर आहे, कंडक्टर आहे, आपला रायटर. दीज आर द 4 पीपल. मग ही सोडून बाकीचे कोण आहेत आणि त्यांचं वर्तन कशा पद्धतीनं होतं, हाऊ दे बिहेव्ड, इन व्हॉट वे, व्हॉट इज द रिझन. मग एका व्यक्तीचं वर्तन दुसऱ्या व्यक्तीवर कसं अवलंबून आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं दिलं आहे हाऊसमेड. हाऊसमेड म्हणजे घरातली काम करणारी स्त्री. तिनं काय केलं बघा, आन्सर्ड बॅक टू द कुक. ह्या स्त्रीनं किंवा मोलकरणीनं त्या कुकला उलट उत्तर दिलं. याचा राग कुकला आला. पुढची व्यक्ती वाईफ. आता कुकनं काय केलं, व्हेरी र्यूड टू पॅसेंजर्स वाईफ. तो जो पॅसेंजर आहे आपला की ज्याला लिफ्टमधून फेकलं होतं तो पॅसेंजर, त्याचं वर्तन बघा. इवन त्या पॅसेंजरच्या बायकोला कुणी रागवलं, त्या कुकनं. मग आता वाईफ, आता इथं बघा, इथं हाऊसवाईफ कुकला बोलली, कुक वाईफला बोलला, वाईफ एम्प्लॉयरला आणि एम्प्लॉयरनं लिफ्टमनला. हे काय झालं, इट इज द अँगर ऑफ हाऊसमेड ट्रान्सफर्ड टू द लिफ्टमॅन. इथंपर्यंत इथं आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मग वाईफनं काय बोलली, एम्प्लॉयर इज हँडपेक्ड बाय हिज वाईफ ॲट द ब्रेकफास्ट. एम्प्लॉयर डिड नॉट से गुड मॉर्निंग टू पॅसेंजर. आणि लिफ्टमननं एक्सपेक्टेड टू से प्लीज. इतकं सगळं हे ट्रान्सफॉर्मेशन इथं झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पॅसेंजरनं सुद्धा काय केलं आहे, पॅसेंजरनं त्या लिफ्टमनला प्लीज म्हटलेलं नाही. एवढाच रागाचं परिवर्तन, रागाचं ट्रान्सफॉर्मेशन कोणकोणत्या ठिकाणी होतं हेच आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, कन्फ्यूज करू नका. पहिल्यांदा हाऊसमेड, मोलकरणीनं कुकला बोलले. बघा इथं सांगतोय मी, मोलकरणीनं कुकला, कुकनं एम्प्लॉयरच्या वाईफला, एम्प्लॉयरनं काय केलं, बॉसला गुड मॉर्निंग म्हटलं नाही आणि बॉसला काय वाटलं, गुड मॉर्निंग म्हटलं नाही म्हणून त्या लिफ्टमनला त्यानं प्लीज म्हटला नाही. हे सगळं जो सिक्वेन्स आहे हा रागाचं प्रतिबिंब आहे. ह्या हाऊसमेडपासून ह्या लिफ्टमनपर्यंत हा तो राग इथं ट्रान्सफर झालेला इथं तुम्हाला पाहायला मिळेल. इन दिस वे यू हॅव टू सॉल्व द फ्लो चार्ट. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता इथं बघा, आता गुड मॅनर्स काय आहेत. गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन आवर डेली लाईफ फॉर मेकिंग आवर सोशल कॉन्टॅक्ट्स more cooperative and friendly. Illustrate the behavior of the polite conductor with different people in the various situations. आता इथं काय केले बघा, इथं तुम्हाला कंडक्टरचं उदाहरण दिलं आहे. कंडक्टरनं काय केलेलं आहे तर त्याचे वागणं सांगितलेलं आहे. आता पहिला कंडक्टर मोठ्या मुलांच्यासोबत कसं वागतो, लहान मुलांच्यासोबत कसं वागला आहे, रायटरसोबत कसं वागला, ओल्ड एजमध्ये कसं वाजला आणि त्यानंतर ब्लाइंड पीपलशी कसं वागलेलं आहे हे इथं आपल्याला सांगायचं. सिच्युएशन, द रायटर्स सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन. रायटरचा पाय दुखावला गेला, कंडक्टरनं तुडवलं. द कंडक्टर सेड सॉरी विथ ॲन अपॉलॉजी अँड कर्टसी. ज्यावेळी रायटरचा पाय कंडक्टरनं तुडवला त्यावेळी
हंबली एक मॉरली आपण म्हणूया, एक कर्टसी दाखवलं त्यानं, अतिशय सौजन्यतेनं त्यानं रायटरची इथं माफी मागितलेली आहे. दुसरं उदाहरण बघा, इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. जर पाऊस पडत असेल तर द कंडक्टर वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह देम द टिप दॅट दे वॉज रूम इन साईड. कंडक्टर वर जायचा आणि तुम्ही खाली या, पावसात भिजू नका, खाली भरपूर जागा आहे, तुम्ही खाली येऊन बसा, असं सांगायचं. थर्ड, डीलिंग विथ ओल्ड पीपल. द कंडक्टर बिहेव्ड ॲज लविंग अँड केअरिंग सन. जर आजी आजोबा असतील तर त्यांच्या मुलाप्रमाणे वागायचा. डीलिंग विथ चिल्ड्रन, वडिलांच्या प्रमाणे काळजी घ्यायचा. डीलिंग विथ यंग पीपल, त्यांच्यासोबत तो देर इज अ वॉर्म प्लेस इन हिज हार्ट. त्याच्यामध्ये हृदयामध्ये एक अतिशय सुंदर अशी जागा त्यानं ठेवलेली आहे आणि त्यांच्यासोबत तो जोक्स शेअर करायचा. आणि डीलिंग विथ ब्लाइंड मॅन, जर एखादी आंधळी व्यक्ती आली तर त्यांच्यामार्फत मात्र काय आहे, द कंडक्टर सेट ब्लाइंड मॅन डाऊन सेफली ऑन टू द पेवमेंट अँड ऑल्सो टूक हिम अक्रॉस द रोड. त्याला रोड क्रॉस करून द्यायचा, त्याच्या इच्छितस्थळी त्याला पोचवायचा. इतकं सुंदर वर्तन त्या कंडक्टरचं आहे. तर बघा, आज आपण 1, 2, 3, 4 हा जवळजवळ सगळी ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे